मागील वर्षी हायकोर्ट परीक्षेमध्ये क्लोज टेस्टचे 5 प्रश्न विचारले होते. यावर्षी देखील 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून क्लोज टेस्टची आपण आज प्रॅक्टिस करून घेणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, द डिजिटल साक्षरता अभियान दिशा और नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन NDLM स्कीम हॅज बीन फॉर्म्युलेटेड टू आणि ब्लँक दिलेली आहे. एक स्कीम आहे आणि त्या स्कीमला फॉर्म्युलेट करण्यात आलेलं आहे. स्कीमचं नाव काय दिलेलं आहे? दिशा. ही दिशा नावाची स्कीम जी आहे ही फॉर्म्युलेट किंवा तयार करण्यात आलेली आहे. टू नंतर या ठिकाणी येणार V1 आणि कशासाठी करण्यात आलेली आहे? तर IT ट्रेनिंग टू 525 लाख पर्सन्स हे फार महत्वाचं आहे, की 525 लाख लोकांना IT ट्रेनिंग देण्यासाठी या स्कीमला तयार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून हा जो ब्लँक आहे या ब्लँकमध्ये आपल्याला देणे म्हणजेच गिव्ह या अर्थाने एक शब्द जो आहे तो घ्यावा लागेल. परंतु गिव्ह हा शब्द कम्युनिकेशनमध्ये यूज केला जातो. आणि गिव्ह शब्द तर त्यांनी दिला पण नाही, परंतु त्या अर्थाचा शब्द आपल्याला घ्यायचा. पहिला शब्द आहे ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट म्हणजे काय? श्रेय देणे. 525 लोकांना श्रेय देण्यासाठी या स्कीमचा फॉर्म्युलेशन करण्यात आलेलं आहे, असं होईल का? नाही. अटेन म्हणजे काय? प्राप्त करणे. प्राप्त करण्यासाठी 525 लोकांना प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी या स्कीमला फॉर्म्युलेट करण्यात आलेलं आहे का? तर अजिबात नाही. इम्पार्ट म्हणजे काय? तर इम्पार्ट म्हणजे देणे. जो गिव्ह शब्द आहे तो या ठिकाणी इम्पार्टशी सिनॉनिम होतोय. इम्पार्टचा अर्थ होतो प्रदान करणे. इम्पार्टचा अर्थ काय होतो मित्रांनो? प्रदान करणे. सो काहीतरी प्रदान करणे किंवा काहीतरी देणे या अर्थाने आपण इम्पार्ट या शब्दाचा वापर करतो. यासाठी आपण कन्फर या शब्दाचाही वापर करतो. आपल्याला डिग्री मिळते. सो डिग्री प्रदान केली जाते म्हणून कॉन्फरन्स होत असतं. तो कॉन्फरन्स मधला हा कॉन्फर शब्द आहे. याचाही अर्थ होतो प्रदान करणे. त्यानंतर बेस्टो. बेस्टो या शब्दाचाही अर्थ काय होतो मित्रांनो? बेस्टो या शब्दाचा अर्थ होतो देणे किंवा देऊ करणे. बेस्टो या शब्दाचा अर्थ होतो प्रदान करणे. प्रोव्हाइड या शब्दाचा अर्थ होतो देणे किंवा सप्लाय करणे ज्याला आपण म्हणतो. आणखी एक शब्द आहे ऑफर, देऊ करणे. सो OFFER या सर्व शब्दांचा अर्थ काय होतो? प्रदान करणे किंवा देणे. सो इथे इम्पार्ट जो आहे तो आपला करेक्ट वर्ड होणार आहे. इथे कोणता शब्द बरोबर होईल? इम्पार्ट. इम्पार्ट म्हणजे काय? देणे, प्रदान करणे. काय प्रदान करणे? IT ट्रेनिंग प्रदान करणे. कुणाला प्रदान करणे? 525 लाख लोकांना. या 525 लाख लोकांना इन्क्लुडिंग कोण आहे यांच्यामध्ये? अंगणवाडी and आशा वर्कर्स and authorized ration dealers all the states, union territories, the country. कंट्रीमधील सर्व स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज मध्ये जे 525 लाख लोक आहेत, ज्यांच्यामध्ये आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी आणि रेशन डीलर्स आहेत, या सर्वांना समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे संपूर्ण नॅशनल स्कीम या ठिकाणी आपण म्हणू शकतो आणि संपूर्ण राज्यांसाठी आणि संपूर्ण केंद्रशासित प्रदेशांसाठी आणि देशातील बघा द कंट्री म्हटलेलं आहे आणि या द कंट्रीच्या आधी परंतु स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजच्या नंतर आपल्याला एक ब्लँक दिलेली आहे. ऑप्शन्स बघा काय काय आहेत. अफर्म म्हणजे काय? पुष्टी करणे. हे पण उत्तर होणार नाही. अमंग. अमंग म्हणजे काय? एकापेक्षा जास्त लोक असतील तर त्यांच्यामध्ये. विदिन म्हणजे काय? विदिन म्हणजे च्या आत. बिटवीन म्हणजे काय? दोन असतील दोनच्या मध्ये. आणि अक्रॉस म्हणजे काय? संपूर्ण. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील स्टेट्स, सगळे स्टेट्स आणि सगळे केंद्रशासित प्रदेशांच्या बद्दल बोललं जात आहे. आणि त्यामुळे आपण संपूर्णसाठी अमंग, विदिन आणि बिटवीनचा मुळीच वापर करत नाही. आपण या ठिकाणी कोणता शब्द चूज करणार? अक्रॉस हा शब्द करणार यूज. कारण अक्रॉस द कंट्री संपूर्ण देशभरातील सर्वचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 525 लाख जे लोक आहेत, इन्क्लुडिंग अंगणवाडी, आशा वर्कर्स आणि राशन डीलर्स जे आहेत, त्यांना IT ट्रेनिंग प्रदान करण्यासाठी दिशा या स्कीमला फॉर्म्युलेट करण्यात आलेला आहे, तयार करण्यात आलेला आहे, असा याचा या ठिकाणी अर्थ होत आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे, की ही ट्रेनिंग या लोकांना देण्यात येत आहे संपूर्ण देशभरातील सो दॅट की ज्यामुळे की जेणेकरून द नॉन IT लिटरेट. IT लिटरेट म्हणजे कोण? की जे IT साक्षर आहे, ज्यांना थोडंफार कॉम्प्युटर, इंटरनेट वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती त्यांना आपण IT लिटरेट म्हणतो. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, की जेणेकरून नॉन IT लिटरेट सिटिझन जे आहेत, देशातील असे नागरिक, की जे नॉन लिटरेट आहे, परंतु कशा संबंधित? IT संबंधित. ही ट्रेनिंग कशासाठी देण्यात आहे? जे नॉन IT लिटरेट पर्सन आहे किंवा इलिटरेट पर्सन आहे IT फील्डमधले आर ब्लँक टू बिकम IT लिटरेट, की त्यांना काय करायचं आहे? IT लिटरेट बनवायचं आहे. हा प्रवास कुठून होणार? IT इलिटरेट पासून तर IT लिटरेट पर्यंत. नॉन IT लिटरेट पासून ते IT लिटरेट पर्यंतचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या स्कीमचा वापर करण्यात येत आहे आणि या स्कीमद्वारा किंवा या योजनेद्वारा काय करण्यात आहे? ट्रेनिंग देण्यात येत आहे आणि ट्रेनिंग देण्यात येत आहे, तर ही ट्रेनिंग नंतर काय यूज करणार आपण? ट्रेंड हा शब्द यूज करणार. ट्रेंड त्यांना त्याच्यामध्ये ट्रेन करण्यात येत आहे, की जेणेकरून ते काय होतील? बनतील IT लिटरेट. जेणेकरून ते काय बनतील? IT लिटरेट. मग बघा इन्क्लुडेड म्हणता येणार नाही, मेड बनवणे, ऑर्डर्ड पण येणार नाही. ट्रेंड जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल.
की त्यांना ट्रेंड करण्यात येणार आहे. त्यांना ट्रेंड करण्यात येतंय, की जेणेकरून ते नॉन लिटरेट आय-टी पर्सनहून आय-टी लिटरेट पर्सन्स होऊ शकतात. सो ॲज टू म्हटलेलं आहे आणि देम टू ॲक्टिव्हली म्हटलेलं आहे. इकडे दिलेलं आहे त्यांनी टू. मग टू नुसार चौथ्या ब्लँकमध्ये बघा पहिला शब्द आहे एनॅक्ट. एनॅक्ट म्हणजे काय? एखादा जो कायदा असेल, एखादं जे विधेयक असेल त्याला जेव्हा कायद्यात रूपांतरित केलं जातं त्याला एनॅक्ट असं म्हटलं जातं. ॲक्ट म्हणजे काय? कायदा, परंतु तो पूर्णतः अस्तित्वात नाहीये. त्याला जेव्हा लागू केलं जातं तेव्हा आपण एन हा शब्द जोडतो, एन हा प्रिफिक्स जोडतो आणि एनॅक्ट बनवतो. हे झालं एनॅक्ट. परंतु या ठिकाणी या लोकांना एनॅक्ट करायचं आहे का? गव्हर्नमेंटने तर ही ट्रेनिंग दिलेली आहे. त्यांना ट्रेन करते म्हणजे या लोकांबद्दल बोललं जातंय 525 लाख लोकांबद्दल. सो हे स्वतःहून एनॅक्ट करतील का? कायदा करतील का? नाही. टू आहे तर टू नंतर या ठिकाणी एबल येणार नाही. रेगार्ड म्हणजे सन्मानित करणे, सन्मानित करण्याचा संबंधच येत नाहीये. एनेबल, एनेबल म्हणजे काय? सशक्त करणे. तर बघा बिकम आय-टी लिटरेट ते इतके त्यांना ट्रेन केलं जात आहे, की नॉन आय-टी लिटरेटवरून ते आय-टी लिटरेट होईल सो ॲज की जेणेकरून टू एनेबल देम ते स्वतःला सशक्त बनवू शकतात. स्वतःला काय करू शकतात? ते सशक्त बनवू शकतात. जेणेकरून ते स्वतःला एनेबल देम कशासाठी सशक्त करू शकतात? तर ते ॲक्टिव्हली अँड इफेक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात इन द डेमोक्रेटिक अँड डेव्हलपमेंटल प्रोसेस. हे डेमोक्रेटिक लोकतांत्रिक आणि हे विकासात्मक जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये ते स्वतःला इफेक्टिव्हली आणि ॲक्टिव्हली काय करू शकतात? पार्टिसिपेट करू शकतात, भाग घेऊ शकतात. अँड अल्सो आणि त्यासोबतच देअर लाईव्हलीहूड त्यांचं जे जीवनयापन आहे, ते ज्या पद्धतीने जीवन जगत आहेत, त्याला ते काय करू शकतात? प्रेझेंट करू शकत नाही, एंगेज करू शकत नाही, ट्रेन करू शकत नाही. सो त्याला ते काय करू शकतात? त्यांच्या परिस्थितीला ते एन्हान्स करू शकतात. त्यांच्या परिस्थितीला ते सुधारू शकतात. त्यांचं जे लाईव्हलीहूड आहे, जीवनयापन आहे, जे लाईव्हलीहूड आहे, जे ब्रेड एंड बटर आहे, त्याला ते काय करू शकतात? एन्हान्स करू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी 5वी जी ब्लँक येणार आहे, ती काय येणार आहे? एन्हान्स येणार आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा क्लोज टेस्ट जो आहे या ठिकाणी क्लिअर होत आहे. सो थीम इज व्हेरी इम्पोर्टंट. थीम समजणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. एखादा पॅसेज जो आपल्याला दिलेला आहे, ज्यामध्ये 5 रिकाम्या जागा आहेत आणि त्यासाठी आपल्याला 5 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला एक्झॅक्टली थीम काय आहे? जसं आपण इथे पहिली लाईन रीड करता बरोबर आपल्याला कळलं, की कुठलीतरी स्कीम आहे आणि त्या स्कीमबद्दल या ठिकाणी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली जात आहे. आणि हा पॅसेज पूर्ण त्याच्या भोवतीच इकडे-तिकडे फिरतो आणि त्यानुसार मग आपण शब्दांचं सिलेक्शन केलेलं आहे. ओके. प्रॅक्टिस केली तर या गोष्टी आपल्यासाठी फार ईझी होतात. आणि तुम्हाला कळवायचंय कमेंट बॉक्समध्ये, की या पद्धतीचे प्रश्न आपण आणखी कंटिन्यू करायचे, की यापेक्षा आणखी डिफिकल्ट लेव्हल जी आहे, ते आपल्याला घ्यायची. हे बेसिक लेव्हलचे क्वेशन्स आहेत. पुढचा प्रश्न बघा. वी नीड द एनर्जी टू मूव्ह अँड ब्लँक वी ऑन ऑइल फॉर इट. बघा इथे काय म्हटलेलं आहे, की आपल्याला एनर्जीची गरज आहे टू मूव्ह करण्यासाठी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणासाठी आपल्याला एनर्जीची गरज पडते. आणि या एनर्जीसाठी आपण कशावर डिपेंड करतोय? तर या ठिकाणी आपण डिपेंड करतो किंवा या ठिकाणी म्हटलेलं आहे, की या ठिकाणी आपल्याला कशाची गरज पडते? त्या ठिकाणी आपल्याला ऑइलची गरज पडते. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, की ऑइल किती महत्वाचं आहे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सगळ्यांच्या लाईफ किंवा लाईफस्टाईलमध्ये आपण म्हणू शकतो. तर इथे काय आहे बघा हँग नंतर ऑन येतो का? येतो. तिकडे ऑन आहे. टर्न नंतर ऑन म्हणजे सुरुवात करणे, सुरू करणे. सो एखादी मशीन किंवा एखादं काही डिव्हाइस असेल, ते आपल्याला सुरू करायचं असेल तर आपण टर्न ऑन म्हणतो. सेटल नंतर तर इन वापरला जातो, सेटल ऑन म्हटलं जात नाही. आणि डिपेंड नंतर ऑन वापरला जातो. सो या ठिकाणी बघा कोणतं होईल आपलं करेक्ट शब्द? वी नीड द एनर्जी आपल्याला एनर्जीची गरज आहे इकडून तिकडे जाण्यासाठी अँड वी डिपेंड या ठिकाणी अतिशय योग्य होईल मित्रांनो, की आपण कशावर अवलंबून आहे? आपण ऑइलवर अवलंबून आहे. हँग ऑन या ठिकाणी होणार नाही. विथआऊट इट विथआऊट इट हे जर ऑइल आपल्या जीवनामध्ये नसेल, अवर जॉब्स आपली नोकरी, अवर फ्री टाईम आपला फ्री टाईम अँड अवर मोबिलिटी आपलं इकडे-तिकडे जाणं, फिरणं, हिंडणं, इकडून तिकडे जाणं, गाडीवर, बाईकवर कोणत्याही वाहनाने इकडून तिकडे जाणं विल ऑल बी व्हेरी डिफरंट. तर हे अतिशय वेगळं झालं असतं आपल्यासाठी. यांच्या ठिकाणी इथे काय दिलेलं आहे तर बघा पहिला शब्द कॅन आहे, दुसरा शब्द शाल आहे, तिसरा शब्द कुड आहे आणि चौथा शब्द या ठिकाणी काय दिलेला आहे? विल दिलेला आहे. आपण जर पाहिलं मित्रांनो तर इथे कॅन मुळीच येणार नाही आणि कुड पण येणार नाही. शाल आणि विलमध्ये विलच्या ऐवजी आता आपण शालला जास्त प्रेफरन्स देणार, विलला देणार नाही. एक्झॅक्टली या ठिकाणी वुड हा शब्द असायला हवा होता. की एखादी गोष्ट आपण जेव्हा इमॅजिन करतो, तेव्हा आपण वूडचा वापर करतो, की हे आपल्यासाठी अतिशय वेगळं असतं, अतिशय डिफरंट असतं. तर आपल्या जीवनामध्ये ऑइल, गॅस, एल-पी-जी, सी-एन-जी, पेट्रोल, डिझेल, केरोसिन या गोष्टी हे घटक जर आपल्या जीवनामध्ये, लाईफमध्ये जर नसते, तर आपली लाईफ अतिशय वेगळी असती. या असती शब्दासाठी आपण वूड या शब्दाचा वापर करतो इंग्लिश ग्रामरनुसार. तर त्यांनी तसा शब्द दिलेला नाहीये. मग आपण विलचा वापर करू शकतो. तर त्याने ऑप्शनमध्ये शाल पण तर दिलेला आहे. मग अशा परिस्थितीत आपण शालला का प्रेफर करतो?
कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की आय आणि बी सोबत आपण शालचा वापर करतो. परंतु एखादी घटना जी आहे ती इमॅजिनेशनमध्ये असेल किंवा एखादी घटना घडणारच आहे, तेव्हा आपण शालचा वापर करतो इतर सब्जेक्ट सोबत. म्हणून या ठिकाणी आपल्याला नाईलाजाने काय यूज करावं लागेल? शाल यूज करावा लागेल. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल, की आपली लाईफ अतिशय वेगळी आहे, असली असती. पुढे काय म्हटलेलं आहे? एव्हरी डे वी ब्लँक 70 मिलियन बॅरल्स ऑफ ऑइल. प्रत्येक दिवसाला आपण 70 मिलियन बॅरल्स ऑफ ऑइल काय करतो? यूज करतो, वापरतो. कन्झ्युम करतो म्हणता येईल. डेवर म्हणजे काय? अधाशीपणे खाणे. एखादा व्यक्ती अतिशय हावरटपणे, हलकटपणे, अधाशीपणे खातो त्याला आपण डेवर म्हणतो. सो हा शब्द महत्वाचा आहे, एकदा विचारला गेलेला आहे. टेक म्हणजे काय? देणे. टेक म्हणजे घेणे आणि ॲब्सॉर्ब म्हणजे शोषून घेणे. तर या ठिकाणी कन्झ्युम हा शब्द व्यवस्थित म्हणून यूज केला जाईल, की पर डे, एव्हरी डे आपण काय करतो? 70 मिलियन बॅरल्स ऑफ ऑइल कन्झ्युम करतो. एव्हरी इयर वी कन्झ्युम 2200 मिलियन टन्स ऑफ कोल. की प्रत्येक वर्षाला आपण 2200 मिलियन टन्स ऑफ कोल इतका कोळसा आपण यूज करतो. अँड 2500 बिलियन क्युबिक मेट्रिक ऑफ गॅस आणि 2500 इतका गॅस जो आहे तो आपण यूज करतो. इट्स लाँग स्टोरी, ही खूप मोठी स्टोरी आहे. ओके. ऑप्शन क्रमांक 4 साठी आपल्याकडे काय आहे? हॅड फाउंडेड, वॉज फाउंडेड, फाउंडेड आणि वर फाउंडेड. टोटल ब्लँक इन 1924. बघा इथे म्हटलेलं आहे इन 1924. इथे काय म्हटलेलं आहे? 1924. सो हॅड फाउंडेड, वॉज फाउंडेड, फाउंडेड आणि वर फाउंडेड 2 शब्द आहेत मित्रांनो. हे बघा. आपल्याला माहिती असेल हा एक शब्द आहे फाइंड. या फाइंड शब्दाचा अर्थ काय होतो? शोधणे किंवा शोध घेणे. आणि याचा V2 काय होतो मित्रांनो? फाउंड. याचा V2 काय होतो? फाउंड. ओके. फाउंड, V2 V3 फाउंड होणार. परंतु हा शब्द जो आहे फाउंड, या फाउंड शब्दाचा अर्थ काय होतो? एस्टॅब्लिश, स्थापन करणे, एस्टॅब्लिश. आणि याचा V2 काय होणार? फाउंडेड. याचा V2 काय होणार? फाउंडेड. आणि याचा V3 काय होणार मित्रांनो? फाउंडेडच होणार. म्हणजे या ठिकाणी इन 1924 म्हटलेलं आहे, तर काहीतरी एस्टॅब्लिश करण्यात आलं. काहीतरी एस्टॅब्लिश करण्यात आलं, तर काय एस्टॅब्लिश करण्यात आलं? तर ते म्हणतात टोटल एस्टॅब्लिश करण्यात आलं. आता हे टोटल काय आहे आपल्याला माहिती नाही. थोडंसं पुढे जाऊया. अँड फॉर मेनी इयर्स इट वॉज अ फ्रेंच स्टेट ऑइल कंपनी. आता हे टोटल जे आहे एका फ्रेंच स्टेटमधील असलेल्या ऑइल कंपनीचं नाव आहे. म्हणजे ही एक कंपनी आहे, टोटल एका कंपनीचं नाव आहे आणि हिला एस्टॅब्लिश करण्यात आलं. या अर्थाने आपल्याला फाउंडेड हा शब्द घ्यावा लागेल. सगळ्यांकडे फाउंडेड हा शब्द आहे, त्यामुळेच तर आपल्याला कळतंय की हा एस्टॅब्लिश, स्थापन करणे या अर्थाने या पॅसेजमध्ये येतोय. मग हॅड फाउंडेड, टोटलने फाउंड केलं असं आपण म्हणू शकत नाही. टोटल वॉज फाउंडेड, टोटल एस्टॅब्लिश करण्यात आली. टोटल फाउंडेड पण म्हणता येणार नाही आणि वर तर मुळीच येणार नाही. सो ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. इट टोटल वॉज फाउंडेड इन 1924. 1924 मध्ये टोटलला स्थापन करण्यात आलं. टोटलची स्थापना करण्यात आली. आणि हे जे टोटल आहे त्यांनी सांगितलेलं आहे फॉर मेनी इयर्स, आणि अनेक वर्षांसाठी ही टोटल कंपनी वॉज अ फ्रेंच स्टेट ऑइल कंपनी. ही फ्रेंच स्टेट मधली ती एक ऑइल कंपनी होती. इन 1999, 1999 मध्ये टोटल नावाच्या कंपनीने जॉईन केलं कुणाला? पेट्रोफिनाला. पेट्रोफिनाला जॉईन केलं. आणि पेट्रोफिना काय आहे? द बेल्जियन ऑइल अँड गॅस कंपनी. तो टोटल नावाची कंपनी आता कुणाला जॉईन करते? टोटल नावाची कंपनी पेट्रोफिनाला जॉईन करते, बेल्जियन ऑइल अँड गॅस कंपनी. अँड इन 2000 आणि 2000 या साली टोटल ब्लँक विथ इट्स मेन फ्रेंच कॉम्पिटिटर एल्फ ॲक्विटेन अँड नेम बिकेम टोटल फिना एल्फ. आता या ठिकाणी बघा ही टोटल जी आहे, या टोटल कंपनीने काय केलेलं आहे? मेन फ्रेंच कॉम्पिटिटर सोबत काहीतरी केलेलं आहे. मग काय केलेलं आहे? मर्ज केलेलं आहे किंवा कंबाईन केलेलं आहे किंवा जॉईन केलेलं आहे किंवा इनकॉर्पोरेट केलेलं आहे. एक्झॅक्टली बघा, इकडे जर जॉईन वापरला तर जॉईन नंतर डायरेक्टली पेट्रोफिना घेतला. मग इकडे जर आपल्याला जॉईन वापरायचा असेल तर विथची गरजच नको. परंतु विथ तर या ठिकाणी फिक्स आहे. त्यामुळे या ऑप्शन मधनं जॉईन शब्द जो आहे तो निघून जाणार. हे आपल्याला कळालं असेल. दुसरं आहे कंबाईन. सो कंबाईन जो आहे ते पण येणार नाही, कारण एकतर कंबाईन्स पाहिजे किंवा कंबाईंड पाहिजे, म्हणून ग्रॅमॅटिकली ते पण रॉंग आहे. आता आपल्याकडे शिल्लक राहिलं मर्ज आणि इनकॉर्पोरेट. इनकॉर्पोरेट सोबत विथ येत नाही, मर्ज सोबत विथ येणार. आणि त्यांनी म्हटलेलं पण आहे की टोटल फिना एल्फ हे नवीन नाव अस्तित्वात आलं. मग हे जर नवीन नाव अस्तित्वात आलं तर त्यामध्ये टोटल पण नाव आहे. जेव्हा कंपन्यांचं मर्जर होतं तेव्हा दोघांचं नाव आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी हे क्लिअर आहे की 5व्या ब्लँक मध्ये आपल्याला काय यूज करावं लागणार? मर्ज यूज करावं लागणार. आणि आता आपलं हे फायनल आन्सर या ठिकाणी होईल. अशा पद्धतीने हा दुसरा पॅसेज जो आहे क्लोज टेस्ट त्याला आपण सॉल्व्ह केलेला आहे.
आता तिसरं बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, की वॉर इज मोस्टली ग्लोरिफाईड अँड ब्लँक बाय सोसायटी. मला माहिती असेल, की युद्धाला ग्लोरिफाय केलं जातं अनेकदा आणि याची स्तुती पण केली जाते. आपण पण बऱ्याचदा बघतो ना, की ज्यावेळेस एखादं युद्ध सुरू होतं, जसं युक्रेन आणि रशिया वॉर असेल किंवा इराण, इस्रायल एंड यूएस वॉर असेल, याच्याबद्दल जेव्हा नॅशनल मीडियामध्ये काही चॅनल्सवर बातम्या दिल्या जातात, तर त्याला युलगाईज केलं जातं, त्याला स्तुती केली जाते. तर ते अशा पद्धतीने दाखवलं जातं, सेन्सेशनल दाखवलं जातं, परंतु ॲक्चुअल जे वॉर असतं ते फार भयावह असतं. मग बघा इथे काय म्हटलेलं आहे, की वॉर इज जे युद्ध आहे इज मोस्टली ग्लोरिफाईड, की त्याला खूप गौरवान्वित करण्यात येतं. अँड आता इथे ग्लोरिफाईड आहे, तर इकडे बाय सोसायटी म्हटलेलं आहे, तर त्याला आपण इथे ग्लोरिफाईडशी समान अर्थाचा शब्द वापरूया. शार्पन म्हटलेलं आहे धारदार करणे. सिमेंटेड म्हणजे काय मजबूत करणे. सॅक्रिफाईस म्हणजे काय तर सॅक्रिफाईस्ड म्हणजे सगळ्यांना माहिती बलिदान देणे. युलगाईज म्हणजे काय स्तुती करणे. तर या ठिकाणी आपण हा शब्द घेऊ शकतो युलोगाईज. युलॉजी म्हणजे काय? युलॉजी म्हणजे आपण म्हणू शकतो स्तुती. सो वॉर इज मोस्टली ग्लोरिफाईड. बऱ्याचदा वॉरला काय करण्यात येतं? गौरवान्वित करण्यात येतं, ग्लोरी करण्यात येते आणि युलोगाइज्ड स्तुती करण्यात येते. कुणाद्वारा? सोसायटीद्वारा. बट द रिअल पिक्चर परंतु खरं तस्वीर, खरं पिक्चर वॉरफेअरचं जर आपण पाहिलं इज ॲज हॉरिफिक तर ते कसं आहे? अतिशय भयावह आहे. अँड आता इथे हॉरिफिक हा जर निगेटिव्ह वर्ड आहे तर इकडे पण आपल्याला अँड असल्यामुळे एक निगेटिव्ह वर्ड जो आहे तो यूज केला जाईल. मग ऑप्शन 2 साठी आपल्याकडे काय आहे? लेंथनिंग. लेंथनिंग म्हणजे वाढवणे. इन्स्पायर हा तर पॉझिटिव्ह वर्ड आहे. डेव्हास्टेटिंग म्हणजे काय? नष्ट करणे. निगेटिव्ह वर्ड आहे. हार्कनिंग म्हणजे काय? ऐकू येणे. पॉझिटिव्ह वर्ड आहे. ऑप्शन 4 पण आपलं उत्तर होणार नाही. मग बघा ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. डेव्हास्टेटिंग. डेव्हास्टेटिंग म्हणजे काय? तर डेव्हास्टेटिंग म्हणू शकतो आपण ते नष्ट करणारं आहे, नाश करणारं आहे, अशा प्रकारचं भयावह म्हणजे युद्ध काय आहे? हॉरिफिक आहे, भयावह आहे आणि त्याचं पिक्चर जर आपण इमॅजिन केलं तर ते अतिशय नष्ट होणार आहे किंवा अतिशय नुकसानदायक आहे. ऑफन बऱ्याचदा सोल्जर्स सोल्जर्स हू विटनेस डेथ लाइक एक्सपिरियन्सेस या वॉरफेअरमध्ये बऱ्याचदा आपले सोल्जर्स जे असतात, सैनिक जे असतात ते काय एक्सपिरियन्स करतात? डेथ एक्सपिरियन्स करतात किंबहुना डेथ लाइक एक्सपिरियन्सेस ते फील करतात. ज्यामध्ये सफर फ्रॉम सायकॉलॉजिकल डिसऑर्डर. सायकॉलॉजिकल डिसऑर्डर पासून ते त्यांना त्रास होतो त्याच्यातनं ते सफर करतात. अँड आर ब्लँक फॉर द रेस्ट ऑफ देअर लाईव्ह आणि पूर्ण त्यांचं आयुष्यभरातलं जेवढं जीवन शिल्लक आहे, त्या संपूर्ण जीवनभरामध्ये त्यांना काय होतं, तर त्यांना क्रिप्ट करावं लागतं. क्रिप्ट म्हणजे काय? सरपटणे. तर ते सरपटतील का सरपटण्याचा संबंध नाही. शेल म्हणजे काय? कवच असणे. त्यांना पूर्ण आयुष्यभर कवच या ठिकाणी त्यांनी जर सायकॉलॉजिकल डिसऑर्डर सांगितलेला आहे, तर असा कोणता तरी शब्द येईल जो आजाराशी संबंधित असेल, ही बाजू निगेटिव्ह असेल. तर या ठिकाणी बघा नम नम म्हणजे काय? बधीर होणे आणि हार्डन म्हणजे काय? कठोर होणे तर येणारच नाही. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल नम. की ते काय होतात? बधीर होतात संपूर्ण लाईफ भरासाठी. त्यांना काहीच कळत नाही की काय होत आहे. मेनी वॉर पोएम्स कॉन्ट्रास्ट ऑल दी सेंटिमेंटल मिथ्स की अनेक पोएम्स जे आहेत ते कॉन्ट्रास्ट करतात, विरोध करतात सेंटिमेंटल मिथ्स जे आहेत त्यांना अबाउट वॉरफेअर बाय ब्लँक द हार्श रियालिटीज. ते काय करतात? जी हार्श रियालिटी जी आहे त्याला काय करतात? एक्सपोज करतात. हार्डनिंग कठोर करणे, बिंग पण येणार नाही आणि गिव्हिंग म्हणजे देणे पण होणार नाही. हार्श रियालिटी जी वॉरफेअरची आहे त्याला ते काय करतात? एक्सपोज करतात आणि आपले सेंटिमेंट्स जे आहेत त्याला ते काय आपले सेंटिमेंटल मिथ जे आहेत त्याला ते काय करतात? विरोध करतात, कॉन्ट्रास्ट करतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. द रिअल ट्रॉमा खरा ट्रॉमा इज सीन इन पीपल अशा लोकांमध्ये बघितलं जातं हू आर लेफ्ट टू ब्लँक फॉर देअर लव्ड वन्स आफ्टर दे आर गॉन. आणि खरा ट्रॉमा त्या लोकांसाठी आहे जे लोक आपले रिलेटिव्ह आपले मित्र किंवा आपल्या संबंधातील असले जे लोक आहेत त्यांना जे गमावतात खरा ट्रॉमा अशा लोकांना होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी येणार की खरा ट्रॉमा इज सीन पाहिला जातो इन पीपल अशा लोकांमध्ये हू आर लेफ्ट टू ते लेफ्ट आहे थिंक विचार करणे, मेमोराईज विचार करणे, रेजिस्ट पण येणार नाही. मोर म्हणजे काय? दुःख करणे. खरा ट्रॉमा असं लोक की जे लोक त्यांना सोडून जातात त्यांच्या दुःखामध्ये ते लोक काय करतात? त्यांच्या दुःखामध्ये ते लेफ्ट होतात किंवा त्यांना या दुःखामुळे काय होतो? ट्रॉमा होतो. आणि म्हणून दुःख या शब्दासाठी मोर्न हा शब्द जो आहे या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके, ऑलराईट. बघा पुढचं दिलेलं आहे दिस बुक हे जे पुस्तक आहे. आता या पुस्तकाला आपण सब्जेक्ट जर मानलं तर हा सिंग्युलर सब्जेक्ट होईल. त्यामुळे इकडे जर V1 आला तर त्याला एस किंवा ईएस जोडला जाईल आणि जर V2 असेल तर नो प्रॉब्लेम. परंतु सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे वर्ब सिंग्युलर येणार आहे.
सो हा प्रोव्हाइड्स वर्ब सिंग्युलर आहे, हा सिंग्युलर नाही म्हणून याला कॅन्सल करा. इज प्रोव्हाइडिंग सिंग्युलर आहे, हॅड प्रोव्हाइडेड पण सिंग्युलर आपण घेऊ शकतो. रायटिंग प्रॅक्टिस टू प्री स्कूलर्स अँड हेल्प देम. आता बघा या ठिकाणी टू नंतर हेल्प V1 आहे. म्हणजे इकडे पण आपल्याला काय यूज करावं लागणार प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स म्हणून हे येणार नाही, हे येणार नाही. ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर होईल. दिस बुक प्रोव्हाइड्स हे पुस्तक प्रोव्हाइड करते. रायटिंगची प्रॅक्टिस प्रोव्हाइड करते. कुणाला? प्री स्कूलर्सला टू हेल्प देम लर्न त्यांना लर्न करण्यासाठी मदत करण्यासाठी टू राईट ब्लँक ऑफ द इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटचे जे काही असेल बघा इंग्लिश अल्फाबेट आणि चे काय करण्यासाठी राईट करण्यासाठी. मग इंग्लिश अल्फाबेटचं काय बघा सगळ्यांना माहिती असेल की ABCD पासून Z पर्यंत ही पूर्ण हा जो पूर्ण ग्रुप आहे या ग्रुपलाच आपण काय म्हणतो अल्फाबेट असं म्हणतो. या पूर्ण ग्रुपला आपण काय म्हणतो अल्फाबेट. परंतु यातनं एक शब्द आपण जर बाहेर काढला डी तर या डी ला आपण काय म्हणणार लेटर म्हणणार. या डी ला आपण काय म्हणणार लेटर म्हणणार. सो ए पासून झेड पर्यंत संपूर्ण काय आहेत अल्फाबेट हे कलेक्टिव्ह नाउन आहे म्हणून याला एस जोडायचा नाही अल्फाबेट्स म्हणायचं नाही. आणि या अल्फाबेट मध्ये हे जे ए काय आहे लेटर बी लेटर सी लेटर झेड लेटर पी लेटर क्यू लेटर आर लेटर एन लेटर एस लेटर हे सगळे काय आहेत लेटर्स आहेत. म्हणजे काय राईट करण्यासाठी इंग्लिश अल्फाबेटचे लेटर्स म्हणून या ठिकाणी आपण कोणता शब्द घेणार मित्रांनो लेटर्स. तो बघा हे लेटर आहे आणि हे लेटर्स बरोबर आहे. फ्रेजेस किंवा लेटर किंवा वर्ड्स येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑफ द इंग्लिश अल्फाबेट डायरेक्शनल एरोज म्हटलेलं आहे की डायरेक्शनल एरोज ब्लँक विथ द लेटर्स अँड नंबर्स की त्या ठिकाणी डायरेक्शनल डायरेक्ट करणारे जे एरोज आहेत ते विथ द लेटर्स अँड नंबर्स जे नंबर्स आहेत ते. मग गिवन इथे काय म्हटलेलं आहे एरोज. ऑप्शन 3 या ठिकाणी आहे गिवन, एक आहे गिविंग, एक आहे गिव्ह आणि दुसरं आहे गेव. बघा इथे जर आपल्याला सुरुवात करायची आहे गिव्ह आणि गेव तर येणार नाही. गिवन आणि गिविंग पैकी कोणतं तरी एक ऑप्शन आपण घेऊ शकतो. परंतु गिवन विथ द आहे म्हणून आपण गिवनच घेणार. गिवन म्हणजे विथ असल्यामुळे आपण फक्त गिवन घेणार. गिवन विथ दिलेला आहे आपण म्हणू गिवन दी प्रॉब्लेम गिवन दी ऑप्शन असं असतं त्यासारखंच आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे गाईड चिल्ड्रन इन रायटिंग आणि ऑप्शन क्रमांक 4 साठी पहिला शब्द आहे ट्रेस, दुसरा शब्द आहे बिईंग ट्रेस, तिसरा शब्द आहे ट्रेसिंग आणि चौथा शब्द आहे ट्रेस. मग या ठिकाणी अँड हा शब्द आहे आणि इकडे कॉपिंग कोणत्या फॉर्म मध्ये आहे ING फॉर्म मध्ये आहे. म्हणजे अँडच्या आधी जो शब्द येईल तो पण ING फॉर्म मध्ये असला पाहिजे. ING फॉर्म ट्रेसिंग मध्ये आहे. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि ट्रेसिंग ऍक्टिव्हिटीज एनकरेज चिल्ड्रन टू रीड अँड राईट लेटर्स अँड नंबर्स आणि हे सगळं लिहिण्यासाठी ते काय करतं मदत करतं. ऍज वेल ऍज म्हटलेलं आहे परंतु ऍज वेल ऍज नंतर टू येणार नाही. बट नंतर पण टू येणार नाही. फॉर या ठिकाणी टू आहे आणि येट या ठिकाणी टू आहे. मग आपण बघूया ऍक्टिव्हिटीज एनकरेज चिल्ड्रन टू रीड अँड राईट लेटर्स अँड नंबर्स ब्लँक टू काउंट. आता या ठिकाणी बट टू काउंट तर मुळीच येणार नाही. येट टू काउंट पण येणार नाही. ऍज वेल ऍज आहे आणि फॉर या ठिकाणी दिलेलं आहे. सगळे टू असल्यामुळे फॉर टू काउंट जे आहे ते बरोबर होईल. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी काय होईल कॅन्सल होईल. आता बघा पुढे पोस्टर्स आर. पोस्टर्स काय आहे प्लुरल आणि म्हणून या ठिकाणी आपला व्हर्ब जो आहे तो पण कसा आहे प्लुरल. मग या ठिकाणी काय येणार V3 किंवा ING यायला पाहिजे. मग बघा यूज V1 तर मुळीच येणार नाही. युजेस V1 प्लस S पण मुळीच येणार नाही. बिईंग नंतर यूज जो आहे तो चुकीचा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. की पोस्टर्स जे आहेत यूज केले जातात टू प्रमोट करण्यासाठी एक ब्रँडला प्रमोट करण्यासाठी और पास किंवा पास करण्यासाठी. आणि पास नंतर आपल्याकडे आहे पास अवे म्हणजे काय मरण पावणे हे होणार नाही. पास ऑन म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे पास करणे. पास फॉर किंवा पास टू पण होत नाही म्हणून या ठिकाणी आपण घेणार पास ऑन इम्पॉर्टंट महत्वाची इन्फॉर्मेशन पास ऑन करण्यासाठी पुढे देण्यासाठी किंवा शो करण्यासाठी. They can also be used for blank purposes ranging from telling people to be cautious as the floor is wet. की त्यांचा वापर they can be used त्यांचा वापर केला जाऊ शकतो for पर्पजेस वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश रेंजिंग फ्रॉम अशा प्रकारे रेंज करतात टेलिंग काय की विविध उद्देशांसाठी त्यांचा वापर जो आहे तो केला जाऊ शकतो. विविधसाठी लिटल मच आणि सिमिलर सारखं होणार नाही. व्हॅरिड म्हणजे काय विविध वेगवेगळा. सो दे कॅन बी युज्ड फॉर विविध VIVID पण आपण घेऊ शकतो किंवा व्हॅरिड पण घेऊ शकतो
पर्पजेस रेंजिंग फ्रॉम द टेलिंग पीपल टू बी कॉशियस अँड फ्लोर इज वेट. सो व्हॅरिड जे आहे ते आपल्या या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक 3 साठी. अबाउट अपकमिंग सेल ऑर इव्हेंट दे युजुअली इन्क्लूड अ पिक्चर. त्यांच्यामध्ये युजुअली काय असतं, एक पिक्चर असतं, एक चित्र असतं. व्हेरी फ्यू वर्ड की जे व्हेरी फ्यू वर्डला काय करतं, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 दे युजुअली इन्क्लूड अ पिक्चर. नॉर म्हणू शकत नाही, अँड म्हणू शकत नाही, येट म्हणू शकत नाही, ऑल्सो व्हेरी फ्यू वर्ड्स. आणि आणखी काही फ्यू वर्ड्स जे आहेत ते यूज करतात. अ सुटेबल ब्लँक मेक्स अ पोस्टर इफेक्टिव्ह अँड मेमोरेबल. अ सुटेबल मेक करतं पोस्टरला इफेक्टिव्ह अँड मेमोरेबल. म्हणजे काय, कॅप्शन जे आहे ते या ठिकाणी होणार. अँटिसिपेशन म्हणजे काय, अँटिसिपेट करणे म्हणजे आशा करणे. कोटेशन पण या ठिकाणी येणार नाही आणि कॉशन तर मुळीच येणार नाही. म्हणून कॅप्शन जे आहे, की जे अट्रॅक्टिव्ह कॅप्शन असेल त्या पोस्टरमध्ये ते काय करतं, मेक अ पोस्टर इफेक्टिव्ह, त्याला परिणामकारक करतं, इफेक्टिव्ह करतं अँड मेमोरेबल आणि लक्षात राहण्यासारखं करतं, मेमोरेबल करतं. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी क्लोज टेस्ट जे आहेत ते सोडवले आहेत. नो डाउट हा टॉपिक जो आहे, त्या टॉपिकसाठी आपल्याला प्रॅक्टिसच करावी लागते. परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे, की आपल्याला प्रश्न विचारले जाणारच आहे आणि हा टॉपिकच महत्त्वाचा आहे. कारण 5 प्रश्न याच्यावर आपल्याला डील करायचे आहेत. म्हणून 5 गुणांसाठी आपण रिस्क घेऊ शकत नाही. म्हणून क्लोज टेस्टची प्रॅक्टिस होणं फार महत्त्वाचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.